आपण मांडला विशेषतः महाराष्ट्राविषयीचा, तो थोडासा अपूर्ण राहणं स्वाभाविकच होतं, कारण आपल्याला दोन विषयांवरती एकाच वेळेला बोलायचं होतं आणि त्याच्यामुळे आपण त्याला पूर्ण न्याय देऊ शकलो नाही. अर्थात तसं म्हणलं तर कामगार दिनाच्या सुद्धा म्हणजे कामगार वर्गाच्या सुद्धा चळवळीच्या दृष्टीनं काही कॉम्रेड्सनी सांगितलं की त्याच्याबद्दल तुम्ही जास्ती बोलायला पाहिजे होतं. त्यालाही तेवढा पूर्ण वाव देता आला नाही. ती त्रुटी मान्य करून आज पक्षाच्या सचिव मंडळाने असं ठरवलं की आपल्याला मराठी, महाराष्ट्र आणि एकंदर भारतातले आजचे केंद्र राज्य संबंध आणि आपलं आजचं राजकारण या सगळ्याला जोडणारी अशी एक मांडणी, या सगळ्यामधले दुवे काय आहेत हे सांगणारी, हे मांडणारी सगळी मांडणी आज आपल्याला समजावून घ्यायचे, त्यातले दुवे समजावून घ्यायचे आणि त्याच्यासाठीच मी आज पुन्हा 1 तारखेला आपल्या समोर आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक लक्षात घेऊ की हा विषय आपण का चर्चा करतो आहोत. कारण बऱ्याच लोकांना असं वाटू शकेल की आपण एकदम मराठी आणि महाराष्ट्र या विषयावरतीच पुन्हा का बोलायला लागलोय, असं काय या गोष्टीचं एक महत्व निर्माण झालेलं आहे. तर हे महत्व अचानक वगैरे काही निर्माण झालेलं नाही, नव्यानेही निर्माण झालेलं नाही. तर कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणामध्ये भारतातल्या हा विषय आणि खरं म्हणजे जगातल्या सुद्धा हा विषय एक लोकभाषा आणि तो एक लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे, या दृष्टीने हा विषय कायमच राहिलेला आहे. विशेषतः भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्या आधीपासून म्हणजे स्वातंत्र्य चळवळीपासूनच आपल्या इथले जर देश उभा राहायचा असेल तर प्रांतरचना ही भाषावार पाहिजे, राज्यकारभार हा स्थानिक भाषेमध्ये झाला पाहिजे, लोकांच्या भाषेमध्ये झाला पाहिजे आणि लोकांची राष्ट्रभावना जी निर्माण होते त्याच्यामध्ये भाषा हा एक महत्वाचा घटक असतो, तो दुर्लक्षून चालणार नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन भाषावार प्रांतरचना आधी ब्रिटिशांनी सुद्धा केली पाहिजे, एका बाजूला त्यांच्याशी लढत असतानाच, अशी मागणी काँग्रेस पासून कम्युनिस्टांपर्यंत सर्वांनीच केलेली होती आणि त्याच्याबद्दल जवळजवळ राष्ट्रीय मतैक्य होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणी ही एक मोठी समस्या होती आणि त्याचप्रमाणे भाषावार प्रांतरचना नेमकी कशी करायची त्याच्यामध्ये अनेक मागण्या होत्या. त्याच्यामुळे मग त्यावेळेच्या नेतृत्वाने असं ठरवलं की हा विषय पुढे ढकलायचा किंवा साहजिकच त्यांच्यावरती काही वर्गीय दडपण सुद्धा वरिष्ठ वर्गाचा आलेला असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा विषय स्वातंत्र्य चळवळीनंतर जेव्हा आपण घटना तयार केली त्यावेळेला काही पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. म्हणजे विचार नक्कीच होते हे करायला पाहिजे, परंतु आता त्याची पूर्ण जी काही लोकांच्या अपेक्षा आहेत, मागण्या आहेत, तो काही करता येणार नाही. कारण तसं जर करायला लागलो तर त्याच्यामध्ये मतभेद वाढतील, मागण्या उपमागण्या काउंटर मागण्या हे होऊन भारतीय घटना निर्माण करण्याचं जे काम आहे ते अपूर्ण राहील, अधुरं राहील. या दृष्टिकोनातून त्यावेळेच्या नेतृत्वाने असं ठरवलं की हा विषय आपण नक्कीच घेऊ, पण थोडासा काही कालावधीनंतर घेऊ. आणि त्यामुळे 50 साली जेव्हा आपण आपली घटना तयार करून ही प्रत्यक्षामध्ये अंमलात आणली, एक ऐतिहासिक गोष्ट होती ती, परंतु त्यावेळेला भाषावार प्रांतरचना काही आपण करू शकलो नव्हतो. साहजिकच लोकांच्या मनामध्ये ती भावना होती, तीव्र होती आणि त्याच्यामुळे भाषावार प्रांतरचनेच्या मागण्या म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या शेवटच्या टप्प्यामध्येच म्हणजे 45 पासून म्हणलं तर 38 पासून या जोमदारपणे पुढे येत होत्या. 50 नंतर घटना अस्तित्वात आल्यानंतर मग पुन्हा त्या मागण्यांनी एकदा उचल खाल्ली आणि पहिल्यांदा आंध्र प्रदेश मध्ये मोठी चळवळ झाली की तेलुगू भाषिकांचं राज्य झालं पाहिजे. अर्थात मी मगाशीच सांगितलं की मद्रास प्रांत असेल, मुंबई प्रांत असेल म्हणजे त्यावेळेचा बॉम्बे प्रांत असेल किंवा त्याला यूपी म्हणजे युनायटेड प्रॉव्हिन्स असेल, सीपी म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स असेल, असे जे काही प्रांत होते, पंजाब वगैरे म्हणजे पंजाब म्हणजे आजच्या पद्धतीचा तो पंजाब नव्हता, तर जे जे काही सगळे प्रांत होते या सगळ्या प्रांतांमध्ये या मागण्या होत्या आणि त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशची मागणी पहिल्यांदा मंजूर करावी लागली. याचं कारण तिथं एवढी मोठी प्रचंड चळवळ झाली की त्याच्यामध्ये श्रीराम पोटुलू नावाच्या एका कार्यकर्त्याचा उपोषणामध्ये मृत्यू झाला, म्हणजे उपाशी राहिल्यामुळे मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे साहजिकच पंडित नेहरूंना आंध्र प्रदेशची मागणी 1953 मध्ये तात्काळ मंजूर करावी लागली तेलुगू भाषिकांचं राज्य म्हणून आणि त्यावेळेला एक कमिशन नेमलं गेलं आणि त्या कमिशनचा 55 साली एक अहवाल आला आणि त्याच्यानुसार भाषावार प्रांतरचना झाली. आता हा इतिहास मी पुन्हा एकदा सांगायचं कारण असं
की त्याच्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली, महाराष्ट्राला मुंबई मिळाली नाही, महाराष्ट्र नावाचा प्रांतही अस्तित्वात आला नाही, द्वैभाषिक झाले, सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की आज त्यावेळेला भाषावर प्रांतरचना आपण केली, ती का केली, हा मुद्दा मला सांगायचा आहे. तो मुद्दा हा आहे की जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की भारताचा जो राष्ट्रवाद आहे त्याचे दोन महत्वाचे पैलू आहेत. एक पैलू ज्याला आपण प्रादेशिक भाषिक संस्कृती आणि प्रादेशिक भाषिक एक लोकांच्या अपेक्षा आकांक्षा, हा एक त्याचा पैलू आहे. आणि दुसरा पैलू ही सर्व राज्य ज्या एका व्यापक उद्दिष्टाने एकत्र आलेली आहेत, असं एक अखिल भारतीय ज्याला एकात्मतेचं स्वप्न आपण म्हणतो, एक देश एक राष्ट्र असण्याचं स्वप्न, असे दोन पैलू भारताच्या राष्ट्रवादाला आहेत. यातला एक जरी कमकुवत झाला तरी दुसरा नीट चालू शकणार नाही. जर आपण असं म्हणलं त्याच्यामुळे की राज्यांच्या स्वायत्तता किंवा राज्यांचे अधिकार किंवा स्थानिक प्रादेशिक संस्कृती आणि अस्मिता यांना काहीही महत्व नाहीये, अखिल भारतीय अशा स्वरूपाने पद्धतीनेच एक युनिटरी ज्याला म्हणतो, एक सत्ता म्हणजे एक केंद्री सत्ता, अशा पद्धतीनं दिल्लीतून सगळ्या देशाचा कारभार अशा एककेंद्री पद्धतीने चालवायचा असंच ठरवलं. आणि तसं करणं हेच भारतीय राष्ट्रवादाचं फलित आहे असं जर कोणी समजत असेल तर ते साफ चुकीचं आहे. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रवादामध्ये प्रादेशिक भाषिक संस्कृती ज्या आहेत त्या एका व्यापक चौकटीचे भाग आहेत. हे जरी विसरलं तरी ते फुटीरतावादाकडे जाऊ शकतं. ही दोन्ही चाकं ही समान पद्धतीनं चालली पाहिजेत अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की साधारणपणे दोन प्रकारच्या प्रवृत्ती या बाबतीत आपल्याला दिसतात. आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला विचार करायचा आहे. कारण ही पार्श्वभूमी जर आपण पाहिली नाही तर अचानक आपण मराठीची चर्चा का करायला लागलोय हे कदाचित काही कार्यकर्त्यांना अतिशय वाजवी असा प्रश्न पडेल. त्याचं राजकीय आणि एकंदर वर्गीय सगळ्या आपल्या संतुलनामध्ये आपल्या जो काय आपल्या समाज परिवर्तनाचा व्यापक जो काय आपला कार्यक्रम आहे त्याच्याशी याचा संबंध काय हे यामुळेच आपल्याला समजणार आहे. म्हणून मी जरा हे पार्श्वभूमी सांगणं अतिशय महत्वाचं समजतो. तर आपल्याला याच्यामध्ये दोन प्रवाह असे दिसतात की जे साधारण बडे भांडवलदार, पक्षाची जी भूमिका आहे की भारतातली सत्ता ही मक्तेदार भांडवलदार आणि जमीनदार यांच्या हातामध्ये आहे, असं पक्षाची आपण केलेली म्हणजे बुर्जुआ लँडलॉर्ड. तर आता त्यातला लँडलॉर्ड क्लास जर आपण सध्या बाजूला ठेवू तर हा जो बिग बुर्जुआजी ज्याला म्हणतात, मक्तेदार भांडवलदार जो आहे, बडा भांडवलदार, आणि तो मक्तेदार आहे आणि मक्तेदारी किती टोकाला जाऊ शकते आता आपण पाहिलेलं आहे. यांची भूमिका ही प्रथम पासून अशी राहिलेली आहे की भारतामध्ये एक केंद्री सत्ता असली पाहिजे. म्हणजे भांडवल हे नेहमी केंद्रीकरणाच्या बाजूने असतं, लक्षात घ्या. आणि भांडवलदार हे नेहमी केंद्रीकरणाचं समर्थन करतात. आणि मग ते सरकार असो, म्हणजे जेवढ्या भांडवलदार बडा तेवढा तो केंद्रीकरणाचं अधिक समर्थन करणार असतो. म्हणून भारतातली जर सत्ता, भारतीय सत्ता म्हणून जर विचार केला, ती जर बड्या आणि मक्तेदार भांडवलदारांच्या आणि त्याचं अंतिम टोकाचं भीषण अत्यंत गलिच्छ स्वरूप आज आपल्याला अदानी आणि अंबानी यांच्या रूपाने पाहायला मिळते, तर त्यांना आज भारताची सत्ता पूर्णपणाने 100% ने 150% ही दिल्लीमध्ये केंद्रित केलेली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मल्टी पार्टी सिस्टीम किंवा अनेक पक्ष, ते प्रादेशिक पक्ष तर सोडूनच द्या, परंतु राष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा अनेक पक्ष नकोत. अगदीच लोकशाही नावाला आहे म्हणायला तर दोन पक्ष चालतील. आणि त्या दोन पक्षामध्ये त्यांनी जो निवडलेला किंवा फायनान्स केलेला जो पक्ष असेल त्यांच्या तालावरती नाचणारा तो सत्तेमध्ये राहायला पाहिजे. आणि त्यांनी एका ठिकाणून निर्णय घेऊन अख्ख्या भारतातली जमीन असेल, काय भांडवल असेल, आंतरराष्ट्रीय परवाने असतील, राष्ट्रीय परवाने असतील, भांडवल गुंतवणुकीचे सगळे व्यवहार असतील, करविषयक कायदे असतील, ते एका बटनावरती सगळे त्यांना हाताळता आले पाहिजेत किंवा त्यांना पाहिजे तसे बदलता आले पाहिजेत. म्हणून त्यांना एक केंद्री सत्ता पाहिजे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला जे छोटे भांडवलदार असतील आणि जनता असेल, सर्वसामान्य मध्यम वर्ग असेल, बुद्धिमंत असतील, त्यांना स्थानिक प्रादेशिक संस्कृती, भाषिक संस्कृती जी आहे त्या भाषिक संस्कृतीशी त्यांची जवळची नाळ आहे. ती का आहे ते आपण आता नंतर स्पष्टीकरण त्याचं व्यवस्थित बघणार आहोत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला या बड्या भांडवलदार वर्गाचे साथीदार नसलेले, अगदी प्रत्यक्ष हातात हात घालून न जाणारे जे कोणी थोडे बॉर्डरवरचे असे वर्ग असतील
किंवा सरळ सरळ कामगार वर्ग, शेतकरी असेल, मध्यमवर्ग असतील, यांची प्रवृत्ती, यांची मागणी, यांची अपेक्षा ही प्रादेशिक सत्ता म्हणजे राज्यांना अधिकार आणि ती प्रादेशिक सत्ता ही भाषिक प्रादेशिक संस्कृतीच्या आधारे झाली पाहिजे, म्हणजेच राज्य त्या आधारे निर्माण झाली पाहिजेत आणि सत्तेचा मुख्य अधिकार हा तिथं असला पाहिजे. अखिल भारतीय पातळीवरती जे काय आपण घटनेमध्ये दिलेलं आहे ते स्वीकारून सुद्धा अशी या वर्गाची अपेक्षा आहे. आणि म्हणून याच्यातला जो वर्ग संघर्ष आहे तो वर्ग संघर्ष हा आहे की बडे भांडवलदार हे अधिकाधिक केंद्रीकरणाची मागणी करतात आणि एक केंद्री एक चालकांवरती एक नेता, एक पक्ष, एक निवडणूक या सगळ्या ज्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या आणि हे सगळे कार्यक्रम हे मोदी सरकार जे आता चालवत आहे हे या बड्या भांडवलदार वर्गाच्या मागण्यांचं एक विस्तारित स्वरूप आहे किंवा राजकीय रूप आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून दुसऱ्या बाजूला प्रादेशिक भाषिक तत्वावरती निर्माण झालेली, सांस्कृतिक तत्वावरती निर्माण झालेली राज्य ही जनतेला ही सत्ता म्हणून अधिक जवळ आहेत. लोकशाही कारभार करायचा असेल तर अगदी लोकभाषेपासून त्यांच्या जवळचं सरकार, त्यांच्यावरती काहीतरी आपला प्रभाव टाकू शकतील असं सरकार आणि तिथले राज्यकर्ते ज्यांना जाबदाई असतील किंवा जाबदाई सहजपणे ठरवू शकतील अशा प्रकारचा राजकीय संबंध सत्ताधारी आणि मतदार यांच्यामध्ये जिथं राहू शकेल ते सत्तेचं केंद्र हे राज्याचं असतं. म्हणून राज्यांना अधिकार असले पाहिजेत आणि ही राज्य प्रादेशिक भाषिक तत्वावरती निर्माण झाली पाहिजेत. ही अपेक्षा आणि ही मागणी प्रथम पासून मध्यम वर्ग, कामगार, शेतकरी या वर्गांची आणि बुद्धिमंत विचार करणारे जे आहेत ते भांडवल म्हणजे बड्या भांडवलदारांना जे विकले गेलेले त्यांची ही कायम राहिलेली आहे. हा त्यातला जो वर्गीय भाग आहे हे आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि तो वर्गीय भाग लक्षात ठेवून आपण प्रादेशिक भाषिक संस्कृतीचा विचार केला पाहिजे. आणि असा जर आपण केला नाही तर आपल्याला अचानकपणे असं वाटू शकेल की हा विषय आपण अचानकपणे का घेतोय. आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याला मराठीचं मूळ, आता आपण सगळ्या देशाबद्दल प्रत्येक प्रांताबद्दल असं बोलू शकतो खरं म्हणजे मराठीचं मूळ आणि मराठीचं कुळ जेव्हा आपण हा विषय घेतो तेव्हा मराठीमध्येच काहीतरी असा फार थोरवी आहे आणि इतरांमध्ये काहीच नाही असा काय त्याचा अर्थ नाही. प्रत्येक प्रांताची, प्रत्येक भाषेची काही अतिशय मोठी सकारात्मक अशी काही बाजू आहे, त्या प्रत्येक बाजूनी आणि प्रत्येक प्रांताच्या संदर्भात हा विचार होऊ शकतो आणि तो केला गेलेला सुद्धा आहे. आज आपण मराठीचा विचार करतो आहोत, तो विचार या सगळ्या पार्श्वभूमीवरती करतो आहोत हे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवूया. आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये आता आपण नुकतंच जे पाहिलं की हिंदीची सक्ती आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे याला विरोध आपण का करतोय तर नेमका याच कारणासाठी करतोय की हिंदी भाषिक हे 40% आहेत. म्हणजे ते हिंदी भाषिक सगळे नाहीयेत, त्याच्यात उपभाषा खूप आहेत, बोलीभाषा खूप आहेत, पण ते सगळं त्याचं एक रोलिंग गेल्या 40-50 वर्षात किंवा त्याच्यापेक्षा अधिक वर्षामध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे हिंदीचं जे सगळं मक्तेदारी आहे, हिंदीची मक्तेदारी ही उत्तरेतले जे राज्यकर्ते आहेत म्हणजेच भाजपला जवळचे राज्यकर्ते आहेत त्यांच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून आणि ती भांडवलदारांना अर्थातच सगळ्या भारतामध्ये एक सत्ता, एक केंद्रीय सत्ता राबवायला सोपी जाते, हे अनेक पदर त्याला आहेत. दुसरा मी पुढे जाण्यापूर्वी एक मुद्दा मी सांगतो आणि पुढे जातो मराठीकडे. लक्षात घ्या, प्रादेशिक भाषिक संस्कृतीचं महत्व लोकांच्या, जनतेच्या दृष्टीने किती आहे याचा एक निर्णायक पुरावा मी आपल्याला सांगतो आणि तो कोणीही भारतामध्ये नाकारूच शकत नाही. खरं म्हणजे जगामध्ये नाकारू शकत नाही, पण भारतामध्ये तर अगदी सरळ सरळ तुलनात्मक पातळीवरती पाहिलं तरीही नाकारू शकत नाही, कोणी विरोधक नाकारू शकत नाही. तुम्ही कुठेही कोणाशीही बोलताना याचा वापर करू शकता आणि नक्कीच तुम्हाला याच्यातून नवीन काहीतरी कळल्याचं वाटेल. तुम्हाला असं दिसेल की भारतामध्ये सामाजिक दृष्ट्या म्हणजे बाबा स्त्रियांना अधिकार त्यातल्या त्यात कुठे जास्ती आहेत, त्यातल्या त्यात लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणं, शिक्षणाचं प्रमाण कुठे जास्ती आहे, वर्तमानपत्रांचा खप कुठे जास्ती आहे, साक्षरता कुठे जास्ती आहे, पुस्तकांचा खप कुठे जास्ती आहे, चांगल्या प्रकारचे चित्रपट कुठे निघतात, कलांचा विकास कुठे झालेला आहे, कायद्याचं राज्य कुठे आहे. एका व्यक्तीची मक्ते म्हणजे ज्याला आपण अमरीशपुरी जे बघतो सिनेमा मधले तशा पद्धतीचं राज्य कुठे चालत तुलनेने कमी चालतं किंवा चालण्याचा प्रयत्न केला तर त्याला तात्काळ न्यायालयाचा हस्तक्षेप होतो. जनता कुठेतरी येऊन न्याय मागू शकते. ही परिस्थिती भारतातल्या कुठल्या राज्यांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या जास्ती आहे असं जर आपण यादी काढली, कुठलेही निकष लावून जरी काढली मी सांगितल्यापैकी,
तर आपल्याला दिसेल की दक्षिणेतली राज्य ही या बाबतीमध्ये सगळ्यात आघाडीवर आहेत. आणि हीच राज्य आहेत की ज्या ठिकाणी प्रादेशिक भाषिक अस्मिता आणि संस्कृती ही त्यांच्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय प्रबळ आहे. आणि त्या आधारावरती सर्वसाधारणपणे तिथं राज्य त्या जवळ जाणारी त्यांची राज्य पद्धती जी आहे, राज्य कारभाराची जी पद्धती आहे, पॉलिटिकल कल्चर जे राजकीय संस्कृती जी आहे, ही राजकीय संस्कृती ह्या प्रादेशिक भाषिक चौकटीमध्ये आहे. केरळचं उदाहरण सगळ्यात उत्तम आहे. तिथं कम्युनिस्ट पक्ष आणि इतर डावे पक्ष, प्रागतिक चळवळी आणि अगदी सगळ्यात उजव्या बाजूला गेलेला सुद्धा म्हणलं तरी काँग्रेसच राहतो तिथं. तिथं भाजपला जवळपास काही स्थान निदान आजपर्यंत तरी मिळत नव्हतं. हे सगळं कशामुळे होतं? या सगळ्या तामिळनाडूमध्ये तीच परिस्थिती आहे. तिथे डावे पक्ष जरी नसले आणि द्रविड पक्षाचेच दोन गट एकमेकांच्या वरती जरी कायम कुरघोडी करत आलेले असले, ते रामस्वामी नायकरांपासून जी परंपरा एक जातीमुक्तीची किंवा ब्राह्मणी प्रभावाच्या विरोधामधली एक सांस्कृतिक अशा प्रकारची आणि भाषिक सुद्धा, की तमिळ भाषेचं काहीतरी एक वेगळं स्थान आहे. ती प्राचीन भाषा तर आहेच, परंतु वैदिक परंपरेमध्ये आलेल्या अन्यायाला विरोध करण्याची किंवा त्याच्या पलीकडे जाऊन उभं राहण्याची ताकद सांस्कृतिक कुठल्या भाषेतून आली वगैरे वगैरे. तर या अर्थाने ही संस्कृती म्हणजे तुम्ही सगळ्या दक्षिणेतल्या भाषा आणि दक्षिणेतली राज्य ही उत्तरेपेक्षा ही निश्चितपणे या बाबतीत प्रगत आहेत. हा योगायोग नाही. हा योगायोग नाही. जी प्रादेशिक भाषिक संस्कृतीशी जवळीक साधून राज्यकारभार करणारी आणि त्या अर्थाने जाबदाई सत्ता तिथं निर्माण होतात, त्या लोकशाहीला तुलनेने, सगळे तुलनेने बोलतो, तिथं काय फार ग्रेट चाललंय समाजवादाला असं माझं म्हणणं नाहीये, तुलनेने बघायचं आपण, हे आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण जी मागणी करतो ही लोकशाही भारतामध्ये त्यातल्या त्या ज्या घटनेच्या चौकटीमध्ये जो काय लोकशाही कारभार शक्य आहे तो अधिकाधिक प्रमाणामध्ये जर प्राप्त करायचा असेल, लोकांच्या तुलनेने जवळ जाणारा व्यवहार जर आपल्याला करायचा असेल, वर्गीय चौकट बदलावी लागेल आपल्याला. ती आपण बदलू, हा पुढचा भाग आहे. परंतु या वर्गीय चौकटीत सुद्धा त्यातल्या त्यात आपण जे काय एल्बो स्पेस ज्याला आपण म्हणतो अधिकाधिक कुठे निर्माण करू शकतो, तर ती दक्षिणेमध्येच करू शकलेलो आहे. आणि म्हणून अशा प्रकारे एककेंद्री सत्तेपेक्षा प्रादेशिक प्रबळ सत्ता आणि ती सत्ता ते अशी राज्य की ज्या या पद्धतीने तयार झालेली आहेत, अशा पद्धतीने जाबदाई सत्ता तिथं आहेत. आणि या चौकटीमध्ये आता आपण विचार करतोय की मराठी महाराष्ट्र हा नेमका याच्यात कुठं बसतो आणि महाराष्ट्रामध्ये नेमकं आपण मराठीबद्दल काय बोललं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. याला कुठेही दुराभिमानाचा, दुसऱ्या भाषिकांचा द्वेष करण्याचा, त्यांना मारहाण करण्याचा, त्यांना नाकारण्याचा, त्यांना हकलून देण्याचा, त्यांची दुकानं फोडण्याचा असा कुठलाही हिंसक कार्यक्रम याच्यातून निघण्याची अजिबात आवश्यकता नाही, त्याची गरज नाही. तो कार्यक्रम आणि ती सगळी मक्तेदारी ही तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या मनसे आणि याच्या पूर्वी शिवसेनेसारख्या पक्षांनी घेतलेली होती आणि त्यांचं काय झालं ते आपल्याला माहिती आहे. आणि ते त्यांचं ते ऐतिहासिक कार्यच होतं. आता अर्थातच त्यांच्यात काय बदल झालेत वगैरे वगैरे ते आपण नंतर बघू. तर आता आपण ही सगळं थोडंसं लांबलेलं प्रास्ताविक आपण म्हणूया, परंतु हे प्रास्ताविक मला थोडंसं आवश्यक वाटत होतं म्हणून मी ते केलं. आता आपण भाषा या गोष्टीचा एक मी थोडा सैद्धांतिक मुद्दा मांडणार आहे, कारण आपलं हे पक्षाच्या सदस्यांचा अभ्यास वर्ग आहे. लक्षात घ्या, माणसाच्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी या पायाभूत असतात. मनुष्याचं वेगळेपण काय, इथे आपण नेहमी मार्क्सवादाची मांडणी करताना आपण निश्चितपणे सांगतो, आणि ते बरोबरच आहे, की मनुष्य हा असा प्राणी आहे की जो निसर्गावरती प्रक्रिया करतो, श्रम करतो. इतर प्राणी करतात, परंतु ते बुद्धिनिष्ठ श्रम करत नाहीत. ते त्यांच्या आंतरिक प्रेरणांमधून काहीतरी निसर्गामध्ये थोडेफार बदल करू शकतात, तेही अगदी कमी प्रमाणामध्ये. आणि तो निसर्ग जसा आहे तसा त्याचा उपभोग घेतात. मनुष्य हा एकच प्राणी आहे की तो प्राणी हा निसर्गावरती प्रक्रिया करतो, ती सामूहिकरित्या करतो, जाणीवपूर्वक करतो. त्याचा एक इतिहास तयार होतो, त्याचं एक तंत्रज्ञान निर्माण होतं, त्याची तो साधनं बदलतो म्हणून त्याचं तंत्रज्ञान तयार होतं. आणि यामधून तो एक स्वतःचा वेगळाच असा एक परिसर घडवतो. आणि आता तर एका टोकाला भांडवलशाहीसारख्या व्यवस्थेत तर तो निसर्गाचा नाश करण्यापर्यंत सुद्धा त्याची पोच जाऊ शकते, पण आता तो वेगळा भाग आहे चर्चेचा. हे माणसाचं वेगळेपण आहे. पण एवढंच नाहीये, हे मनुष्य का करू शकतो, हे मनुष्य करू शकतो ही सामूहिकता माणसामध्ये किती आहे लक्षात घ्या. माणसामध्ये सामूहिकता इतकी आहे की जी दोन माणसं एकमेकांना ओळखत नाही, ज्या दोन माणसांनी एकमेकांचं नाव सुद्धा, चेहरा सोडा, एकमेकांबद्दल काही ऐकलेलं नाही, ती दोन माणसं एकमेकांशी
टोकाचा सहकार्याचा व्यवहार करू शकतात, कारण आपण एक उत्पादन व्यवस्था आणि एक विपणन व्यवस्था म्हणजे मार्केटिंग सिस्टीम तयार केलेली असते. त्याच्यामध्ये व्यक्तींनी एकमेकांना ओळखण्याची गरज नाही. प्राण्यांचं तसं नाही. प्राणी एकमेकांची सहकार्य सजातीय सुद्धा व्यक्तिगत ओळख असल्याशिवाय करू शकत नाहीत. हा प्राणीशास्त्राचा सगळा अभ्यास आहे. याचं कारण असं आहे की माणसाच्या बुद्धीचा विकास, त्याच्याबद्दल बोलता येईल ते सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. मेंदूचं इंटर वायरिंग आपलं जे आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे, परंतु त्या सगळ्याचा दृश्य परिणाम असा आहे की मनुष्य हा त्याची भाषा निर्माण करणारा प्राणी आहे. लक्षात घ्या, मनुष्य हा भाषिक आणि ऐतिहासिक प्राणी आहे. श्रम तो करतो, पण तो हे सगळं सामूहिक श्रम मार्क्स म्हणतो ते पद्धतीने जर त्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये या मूलभूत शारीरिक गोष्टी आहेत की त्याला अंगठा, आपण असा हा जो म्हणतो सेपरेबल अंगठा, हे एंगल्सने जे सुरुवातीचं मांडलं ते अत्यंत बरोबर आहे. ते माकड करू शकत नाही, त्याचा अंगठा इतकं सेपरेट होऊ शकत नाही. आपण अशी वस्तू पकडू शकतो, माकड पकडू शकत नाही. आपले 2 हात पूर्ण रिकामे आहेत, आपल्याला 4 पायांवरती बॅलन्स करण्याची गरजच नाहीये. हे सगळे आपल्या उपलब्धी आहेत, परंतु ती एक बाजू झाली जी मार्क्सने सांगितली. तितकीच महत्वाची बाजू किंवा मार्क्स आणि एंगल्समध्ये पण आहे की भाषा हा जो घटक आहे, पण प्राण्यांची पण भाषा असते, त्याच्यात काय एवढं वेगळं सांगताय तुम्ही आम्हाला? होय, प्राण्यांची भाषा असते, परंतु प्राण्यांची भाषा आणि माणसांची भाषा याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. लक्षात घ्या, तो मूलभूत फरक हा आहे की प्राण्यांची भाषा ही फक्त विशिष्ट वस्तूंचा किंवा विशिष्ट परिस्थितीचा निर्देश करण्यापुरती मर्यादित असते. म्हणजे अमुक एक आवाज काढला तर धोका आहे, अमुक एक आवाज काढला तर परिस्थिती अनुकूल आहे, किंवा अमुक एक आवाज काढला तर नर किंवा मादी यांना आकर्षित करण्याविषयीच त्याच्यातनं काहीतरी संकेत आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही संकल्पना नाहीत. आणि माणसाची भाषा अशी आहे की जी संकल्पना तयार करते आणि म्हणून ती अतिशय गुंतागुंत होते. आणि आपल्या सगळ्या भाषेतले सगळे शब्द या संकल्पना असतात. लक्षात, म्हणजे संकल्पना म्हणजे काय? आता साधच घ्या ना, आता मी बोलतोय याला आपण भाषण असं म्हणतो. आता भाषण ही एक संकल्पना आहे. भाषण म्हणजे काय असं जर मी म्हणलं आज मी भाषण करणार आहे, तर लोकांना लगेच कळतं भाषण शब्दाचा अर्थ काय तो. पण मी म्हणलं की दिवशी मी भाषण करणार नाही, तर तोही अर्थ लोकांना कळतो. म्हणजे भाषण एक अशी संकल्पना आहे की जी अनेक विविध पद्धतीने वापरली जाऊ शकते आणि संदर्भानुसार त्याचा अर्थ समोरच्याला समजतो. तर अशा संकल्पना ज्या असतात त्या संकल्पना तयार करून त्याची एक रचना म्हणजे एक भाषा असते. आणि म्हणून माणसाचा सर्व विचार, आता मी जे विधान करतोय ते याच्यातलं सगळ्यात कळीचं विधान आहे की माणसाची सगळी विचार प्रक्रिया ही भाषिक विचार प्रक्रिया असते. लक्षात घ्या, म्हणजे ती त्याच्या भौतिक परिस्थितीतून तयार होते. मार्क्स म्हणतो तसं अगदी 100% बरोबर आहे. परंतु भौतिक परिस्थितीतून त्याचे जे विचार तयार होतात ते विचार कुठल्या रूपात तयार होतात, त्याचं रूप जे असतं ते भाषा असतं. आणि म्हणून मनुष्य हा भाषिक प्राणी आहे आणि भाषा ही त्याची उत्क्रांत होत असते, एकमेकांपासून देवघेव करत ती बदलत असते. नवीन नवीन शब्द संकल्पना इतके अमूर्त की उदाहरणार्थ आता मी शब्द वापरला समजा की जग हे भौतिक आहे. काय भौतिक अशी काही वस्तू दाखवू शकता का तुम्ही कुठं? तुम्ही वस्तू दाखवा ना मला, पण भौतिक काय दाखवू शकाल? तुम्ही म्हणाल की हे भौतिक आहे. हे भौतिक आहे म्हणजे काय? मला वस्तू दिसेल, मला लोखंड दिसेल, लाकूड दिसेल, झाड दिसेल, ठीक आहे, जमीन दिसेल, हे भौतिक आहे, बरोबर आहे. पण भौतिक म्हणजे काय? तर भौतिक असणं, भूत ही एक वस्तू आहे, सॉरी एक संकल्पना आहे. अशा सगळे आपली भाषा संकल्पनात्मक आहे. आणि म्हणून आपण अमूर्त विचार करू शकतो, म्हणून आपण संघटना तयार करू शकतो, म्हणून आपण राज्यव्यवस्था तयार करू शकतो, म्हणून आपण कंपन्या तयार करू शकतो, आपण विचार तयार करू शकतो, विचार मांडू शकतो, विचाराने प्रेरित करू शकतो. आणि हे सगळं जे होतं ते भाषेच्या माध्यमातून होतं, माणसाच्या भौतिक व्यवहाराच्या आधारावरती. इथं मार्क्स हा महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर ही भाषेची जी प्रक्रिया आहे ही तितकीच महत्वाची आहे. आणि म्हणून माणसाची जी संस्कृती असते ती त्या भाषेशी निगडीत असते. संस्कृती म्हणजे चांगल्या वाईटाच्या कल्पना असतात. संस्कृती म्हणजे समाजामधले वर्ग विभाग काय असतील याच्याबद्दलच्या काही संकल्पना असतात. काही जग कसं आहे, चांगलं आहे वाईट याच्याबद्दलचं काही तत्वज्ञान असतं. त्याच्याशी जोडलेली एक धर्मविषयक काही संकल्पना एका विशिष्ट अवस्थेत तयार होते. हे सगळं जे आहे या सगळ्याला आपण व्यापक अर्थाने जर संस्कृती शब्द वापरला तर धर्म अर्थातच वेगळा आपण समजतो ते आहे, पण परंतु आता जर मी अधिक व्यापक अर्थाने शब्द वापरतो तर हे सगळं जे आहे माणसाचं एक व्यापक अर्थाने सांस्कृतिक घटित हे भाषेशी निगडीत असतं. आणि म्हणून एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भाषा हा केवळ मला काय आतमध्ये विचार आहे ते व्यक्त करण्याचं फक्त साधन नाहीये.
भाषा हा असा एक ठेवा आहे, असा एक संचित आहे, असा एक स्रोत आहे की ज्याच्यामुळे मी विचार पण करू शकतो आणि विचार काय करणार हे घटित सुद्धा होऊ शकतं, हे बदलू सुद्धा शकतं. तेव्हा भाषेतला एखादा शब्द, आता देशप्रेम हा जर शब्द वापरला किंवा वर्ग संघर्ष हा जर शब्द वापरला तर त्याच्यामधून एक मोठा पट उलगडतो आणि हा पट उलगडतो आणि तो उलगडल्यामुळे मी जेव्हा त्या शब्दाच्या संदर्भाने विचार करतो तेव्हा म्हणजे विचार करण्याची चौकट त्या शब्दामधून मला प्राप्त होते, कारण ती एक संकल्पना असते. म्हणून भाषा ही केवळ वरवरची, म्हणजे कॉम्प्युटरला आपण काहीतरी सांगितलं ते ट्रान्सलेट कर त्यांनी केलं एवढी वरवरची गोष्ट नाही. ती माणसाच्या फार अंतरंगामध्ये आणि इतिहासामध्ये अशी एखाद्या रक्ताच्या धमनीतून जर रक्त वाहत असतं तशा प्रकारची माणसाच्या जीवनाच्या त्या पेशी आहेत, वाहणारं रक्त आहे ते माणसाच्या संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये. म्हणून भाषेचं महत्व हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कमी लेखता कामा नये आणि भाषेला केवळ एक खाणाखुणा करण्याच्या ऐवजी काहीतरी आवाज काढले इतकं वरवरचं भाषेचं स्वरूप नाही. आता हे लक्षात घेतल्यानंतर मग आता प्रश्न असा तयार होतो की माणसाचं जे जीवन होतं, जीवन जे साकार होतं ते 3 गोष्टींनी होतं. एक त्याची भौतिकता, ज्याच्यामध्ये श्रम, त्याच्या उत्पादन पद्धती, उत्पादन संबंध ही त्याची एक बाजू. दुसरी त्याची बुद्धी, त्याचा विचार आणि त्याची भाषा. या 3 गोष्टींचा संगम होऊन माणसाचं त्या वेळेचं सामाजिक जीवन साकार होत असतं. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर आता आपण त्याचं महत्व आपल्याला कळलं. आता आपण त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊ की मराठी. त्यामुळे प्रत्येक प्रदेशामध्ये त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे भाषा तयार होतात, त्यांचं वहन होतं आणि ते इतिहासाचा पुढे जात असतो. त्याच्यात बाकीच्या गोष्टींमध्ये आपण जात नाही. आता आपण मराठीकडे येऊया. मराठी, महाराष्ट्र हे आपण वेगळे काढू शकत नाही, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र आणि मराठी हे वेगळे काढण्याचा प्रयत्न हा जर केला तर आपण एकतर केवळ काहीतरी वरवरचं बोलो असं होईल आणि त्याच्यातला जो प्रत्यक्ष राजकीय भाग आहे की तो राजकीय भाग आपली भौतिकता निश्चित करणार आहे, आपलं आर्थिक सामाजिक जीवन ज्याच्यामध्ये घटित होणार आहे, हा भागच त्यातला वगळला जाईल. तेव्हा महाराष्ट्र नावाचा भूप्रदेश आणि मराठी नावाची बोललेली भाषा आणि मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र हा त्यातला आंतरिक संबंध हा आपण कधीही नजरेआड होऊ देता कामा नये. आणि म्हणून जेव्हा आपण मराठीचं कुळ आणि मूळ जेव्हा बोल असा शब्द वापरतो त्यावेळेला मी मराठी आणि महाराष्ट्र, मराठींचा महाराष्ट्र अशा अर्थाने, मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र अशा अर्थाने महाराष्ट्राचं सुद्धा कुळ आणि मूळ याच्याबद्दल आता बोलतो आहे, हे या सगळ्या राजकीय सामाजिक पार्श्वभूमीवरती. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर मराठी ही भाषा आता आपण त्याला अभिजात दर्जावर मध्ये मान्य करतो. अभिजात दर्जा म्हणजे कोणालाच काही माहिती नाही. अभिजात दर्जा म्हणजे काहीतरी मोठं त्याला मान्यता मिळाली वगैरे असं. बरोबर आहे, मान्यता म्हणजे काय मान्यता मिळाली? मराठी ही जी भाषा आहे ती भाषा एक प्राकृत भाषा होती आणि प्राकृत भाषा तिचं नाव मुळामध्ये महाराष्ट्रिक भाषा अशी होतं, असं होतं, लक्षात घ्या. मराठी भाषा ही महाराष्ट्रिक भाषा म्हणजे महाराष्ट्रिक भाषा म्हणजे महाराष्ट्र ह्याच्यापासूनच तो मराठी हा शब्द आलेला आहे. आणि म्हणून ही महाराष्ट्रिक भाषा जी आहे ही भारतातली संस्कृतच्या समांतर किंवा संस्कृतच्याही थोडीशी आधीचीच म्हणता येईल अशा प्रकारची भाषा. आधीची म्हणजे कालक्रमामध्ये किती अधिक आहे हा मुद्दा महत्वाचा नसून त्याला समांतरती आहे असं मला सांगायचं. म्हणजे असं की असा एक समज या देशामध्ये पसरवला गेलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी तो स्वीकारलेला आहे की प्राकृत भाषा ज्याला म्हणतो म्हणजे या मराठी, बंगाली, पंजाबी, कानडी वगैरे वगैरे या सगळ्या, म्हणजे कानडी लोक त्याच्यात मान्य करतील का नाही सोडून द्या, पण समजा गुजराती, हिंदी वगैरे या सगळ्या भाषा या प्राकृत आहेत, म्हणजे त्या संस्कृतच्या अपभ्रंश झालेल्या किंवा अपभ्रष्ट भाषा आहेत असा एक समज आहे. हा चुकीचा आहे, लक्षात घ्या, हा चुकीचा आहे. प्राकृत याचा अर्थ काय? प्रकृती. प्रकृती याचा अर्थ निसर्ग असा होतो. प्रकृती, निसर्ग आणि प्राकृत म्हणजे जी मूळ आहे ती, आणि संस्कृत ही त्याच्यावरती काही संस्कार करून त्याच्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये बदल होऊन जी काही निर्माण झाली आफ्टरवर्ड्स ती संस्कृत आहे. तेव्हा मूळची भाषा प्राकृत आहे आणि मग ती काहीतरी कमी रॉ मटेरियल असं नाहीये, असं सुद्धा नाही, म्हणजे असं पण त्याचा समजूत करून घ्यायचं कारण नाहीये.
तर देशामध्ये त्यावेळेला शूरसेनी, मागधी, महाराष्ट्रिक अशा प्रकारच्या भाषा होत्या, इतरही होत्या काही. या म्हणजे आपण बौद्ध काळाचा जर विचार केला, बौद्ध काळापासून जर आपण इतिहास पाहिला, तर त्यावेळेला या भाषा अस्तित्वामध्ये होत्या. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की गौतम बुद्धांनी जो काय त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला, तो लोकांच्या भाषेत पोहोचवला. मग ती लोकांची भाषा कुठली होती भाषा? लोक म्हणतात पाली. पाली हे नाव नंतर आलेलं आहे, त्याच्यात आता मी जात नाही त्याच्या तांत्रिकतेमध्ये. पण ती लोकांची भाषा होती, जी मागधी भाषा होती. तेव्हा ही ही जी भाषा आहे, ह्या लोकांच्या भाषा, आणि त्याच्यामधली महाराष्ट्रिक ही भाषा ही त्यातली सगळ्यात प्रगत भाषा समजली जात होती. हे माझं मत, मला आवडते, मी मराठी आहे म्हणून असं बोलतोय असं समजू नका. याच्याबद्दलचे खूप वाङ्मयीन, भाषिक, ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. सातवाहन नावाचे जे राजे होते, ज्यांनी महाराष्ट्राचा जो भूप्रदेश आहे, महाराष्ट्र आणि थोडा आंध्र प्रदेश म्हणजे आताचा तेलंगणा, या भूप्रदेशामध्ये ज्यांचं आता अजिंठा वेरूळची लेणीची उदाहरणार्थ म्हणतो की ज्यांच्यापासून त्याची सुरुवात झाली, ते सातवाहन राजे. नंतरच्या काळात त्याच्यामध्ये खूप भरभरे पडत गेले राष्ट्रकूटांपर्यंत. परंतु हे सातवाहन राजे जे होते, त्या सातवाहन राजांच्या काळामध्ये त्यांनी एक हाल सातवाहन म्हणून एक राजा होता, त्यांनी संपादित केलेला एक ग्रंथ आहे गाथा सप्तशती म्हणून. त्याच्यामध्ये ज्या भाषेमध्ये त्यावेळच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, त्यावेळच्या काव्यकृतींचा संग्रह केलेला आहे, उत्तम त्या काव्यकृती, म्हणजे हा जो काळ आहे, त्या सातवाहनाचा जो काळ आहे, तो साधारण इसवी सन पूर्व 150-200 असा मानला जातो. त्याच्या पूर्वी अनेक वर्ष ज्या प्रचलित होत्या अशा प्रकारच्या काव्यकृती त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या काव्यकृतीमध्ये महाराष्ट्रिक भाषेतल्या ज्या काव्यकृती आहेत, त्या काव्यकृती अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. असे अनेक भाषिक वाङ्मयीन पुरावे आहेत, आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. बृहत्कथा आहे त्याच काळाच्या ह्याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रिक भाषेचा आविष्कार दिसून येतो. आणि ही भाषा कुठे बोलली जात होती, तर आता मी सातवाहनांचा जो परिसर जर आपण पाहिला, तो परिसर हा ब्रॉडली आपण ज्याला महाराष्ट्राचा परिसर म्हणतो, अर्थात काही तेलंगणाचा पण भाग त्याच्यामध्ये आजचा आहे, हा तो परिसर आहे. तेव्हा महाराष्ट्रिक भाषा ही या प्रदेशामधली भाषा, प्राकृत भाषा, एक संपन्न भाषा अशी होती. आणि इतकी ती संपन्न होती की एक फक्त मी उदाहरण सांगतो की त्यावेळेला कात्यायन वररुची नावाचा एक मोठा पंडित होता, त्याला आपण त्यावेळेचा पंडितच म्हणूया आपण, काव्यशास्त्र जाणणारा, म्हणजे समीक्षक म्हणून वाटल्यास त्याला आपण. तर त्यांनी एक प्राकृत प्रकाश नावाचा एक ग्रंथ लिहिला. म्हणजे प्राकृत भाषा ज्या सगळ्या आहेत, त्या प्राकृत भाषांचं व्याकरण त्यांनी लिहिलं. ते व्याकरण त्यांनी संग्रहित केलं. लिहिलं म्हणजे संग्रहित केलं जे काय होतं ते. तर ते संग्रहित करताना तो जे लिहितो की व्याकरण कुठल्या भाषेचं कसं आहे, बाबा शूरसेनी भाषेचं कसं आहे, किंवा तुमचे वैदर्भी आहे, किंवा आता मी सांगितलं मागधी आहे, महाराष्ट्रिक आहे, त्याचं व्याकरण कसं आहे हे तो सांगतोय. या भाषेचं असं आहे, त्या भाषेचं तसं आहे. आता प्रत्येक भाषेचं तो सांगतोय, पण तो सांगताना त्याच्यामध्ये काय म्हणतो तो, की आता म्हणतो शौरसेनी भाषा आहे, त्या शौरसेनी भाषेचं हे व्याकरण आहे, त्याचे काही त्यांनी नियम सांगितले, शौरसेनी भाषेचे वैशिष्ट्य आहेत. उर्वरित तो म्हणतो सर्व महाराष्ट्रिक भाषेप्रमाणे आहेत. लक्षात घ्या, दुसऱ्या भाषांच्या बद्दल तोच म्हणतो की हे वेगळेपण आहे, उर्वरित सर्व महाराष्ट्रिक भाषेपण. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ ही महाराष्ट्रिक भाषा जी आहे ही पायाभूत भाषा आहे, लक्षात घ्या. याच्यात ते व्हेरिएशन्स तुम्हाला इथे दिसतात, पण जी भाषा आहे, ती स्टेबल भाषा जी आहे, ती भाषा ही महाराष्ट्रिक भाषा होती. त्या महाराष्ट्रिक भाषेचा विस्तार, व्याप्ती आणि त्याची सखोलता ही अशी आहे की अनेकदा अनेक म्हणजे संस्कृतच्या काव्यांवरचे जे ग्रंथ आहेत, काव्य कशी असावी त्याच्याबद्दल लिहिणारे जुने प्राचीन ग्रंथ त्या काळातले, त्या काळात चांगले अलंकार कशात आहेत, चांगली काव्य कुठली आहेत, याची उदाहरणं देताना महाराष्ट्रिक प्राकृतची उदाहरणं दिली जातात. लक्षात घ्या, संस्कृत ग्रंथांमध्ये त्या म्हणजे काव्यावरती जे भाष्य करणारे ग्रंथ असतात, त्याला आपण समीक्षा ग्रंथ म्हणतो, त्या ग्रंथांमध्ये हे सगळं सांगण्याचं कारण असं की महाराष्ट्रिक भाषा ही संस्कृतची अपभ्रष्ट भाषा नाही, किंवा ती मागधी पण नाही तशा अर्थाने. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशी ही मराठी भाषा, त्याचं रूपांतर मराठी होत गेलं. आणि या मराठी भाषेचं पुढे ज्ञानेश्वरांच्या पर्यंत, आपल्याला महामनुभाव पंथाचे
आपल्याला चक्रधर माहिती आहे, त्याने सांगितलं की माझ्या शिष्याने महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. त्यावेळेचे दोन महत्वाचे ग्रंथ, त्या समकालीन जर पाहिलं तर लीला चरित्र, त्यांचं सगळं चरित्र आहे, ते हे सगळं मराठीमध्ये आहे. तो गद्य ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी घ्या तुम्ही. ज्ञानेश्वरी हा वेदांताचा अर्थ, गीतेचा अर्थ सगळा सांगणारा ग्रंथ आहे. तो त्यांनी मराठीत लिहिलाय ज्ञानेश्वरांनी. आणि नुसतं एवढंच नाही तर त्यांनी केवळ लोकांना कळावं म्हणून मराठीत लिहिलाय असं नाहीये. लक्षात, क्षमायाचनावर नाहीये त्याच्यामध्ये काही. घ्या समजून, आता काय जाऊ द्या, अशा पद्धतीनं ते मराठीत लिहिलेलं नाहीये. मराठी ही एक संपन्न चांगली भाषा आहे, अशा एका भूमिकेतून ते लिहिलेलं आहे. माझा मराठाची बोलू कौतुके अक्षय रसिके मिळवीन, या मराठीवरती असे अनेक त्यांच्या ओव्या आहेत. लक्षात, ही तर एक नेहमीची प्रसिद्ध आहे. ये मराठीची आहे नगरी, ब्रह्मविद्येचा, आता ब्रह्मविद्यावर सोडून द्या, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी वगैरे, पण ती मराठीची आहे नगरी म्हणजे काय, शब्द काय ते हे लक्ष. त्यामुळे पुढं शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत जेव्हा आपण येतो, की ज्या काळामध्ये एक मोगलांची सत्ता, आणि मधल्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, त्याच्या बहामनी सत्ता, सुलतानशाह, या सगळ्या आता इतिहासात नाही जात आपण. शिवाजी महाराजांपर्यंत जर आपण आलो तर मधल्या काळामध्ये म्हणजे 13व्या शतकामध्ये या अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य आलं. पण त्या सगळ्या काळामध्ये या वारकरी संप्रदायाने एक अत्यंत महत्वाचं काम केलं, ते म्हणजे मराठी भाषा ही धर्मभाषा बनवली. संस्कृत नाही. ज्ञानेश्वरांनी सुरुवात केली, चक्रधरांनी सुरुवात केली, आणि त्याच्यानंतर मराठी भाषा ही धर्मभाषा बनली आणि ती वारकरी संप्रदायाने टिकवली. आणि ती त्यामुळे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपलं स्वतःचं राज्य, रयतेचं राज्य जेव्हा स्थापन केलं, त्यावेळेला त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली, ती म्हणजे राज्य कारभार कोश तयार केला. फारसीचा पूर्ण प्रभाव झालेला होता. म्हणजे तुम्ही एकनाथ महाराजांचं जर वाङ्मय काढलं तर त्याच्यामध्ये कित्येक फारसी शब्द आहेत. तर याचं कारण काय, कारण तोपर्यंत तो अंमल तिथं सुरू झालेला होता आणि तो स्थिर झालेला होता यादवांचा पराभव झाल्यानंतर. शिवाजी राजांनी राज्याभिषेक केल्यानंतर जर काही महत्वाच्या काही अनेक सुधारणा केल्या, त्याच्यामध्ये ही सुधारणा होती महत्वाची. जमीन महसुलाबद्दल त्यांनी सुधारणा केली, की सैन्य कोणी ठेवायचं, कसं ठेवायचं, याच्यामध्ये त्यांनी सुधारणा केली. सुभेदारीला आणि जमीनदारीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कात्रीच लावली, त्यांना पूर्णपणे नियंत्रित केलं. जनतेचा आणि राजाचा थेट संबंध येईल वगैरे वगैरे. आता तो आता आपला आजचा विषय नाहीये. त्यांच्या सामाजिक आर्थिक सुधारणा काय होत्या, तो फार मोठ्या, फार म्हणजे दिशादर्शक अशा प्रकारच्या सुधारणा त्यांनी केल्या. पण इकडे भाषेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी राज्यकारभार कोश तयार केला मराठीचा, आणि कित्येक फारसी शब्द हे त्यांनी मराठीत आणले. म्हणजे त्याचे मराठी रूपांतर जे होते, मराठी जे शब्द होते ते प्रचलित केले राज्यकारभारामध्ये. का केले? जवळजवळ 1000 असे शब्द आहेत. का केले, कशा करता केले? लक्षात घ्या, सकाळचा समुदाय जो असतो त्या समुदायाची भाषा मरते आणि मग संस्कृती लय पावते, आणि त्याचा जो एक राजकीय आत्मविश्वास जो असतो तो आत्मविश्वास लय पावायला मदत होते. अर्थात मार्क्सने सांगितलेले सगळे भौतिक घटक शाबूत ठेवून, म्हणजे ते बाजूला ठेवून नव्हे, पण त्या चौकटीमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक एक ज्याला असर्शन किंवा मांडणी एक जोरकसपणे ती मांडली जाणं, ही गोष्ट कुठल्याही विशेषतः दडपल्या गेलेल्या लोकांच्या आत्मविश्वास जागृतीसाठी, जाणीव जागृतीसाठी अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणून एका अत्यंत जंगली आणि पिसाट अशा औरंगजेबाच्या सत्तेला विरोध करून रयतेचं राज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांना मराठी भाषा राज्यकारभार कोश करणं महत्वाचं वाटलं. ते म्हणले ही राजसत्ता वेगळी आहे, हे प्रत्येक क्षणी प्रत्येक शब्दातून आम्हाला कळलं पाहिजे, म्हणून त्यांनी राज्यकारभार कोश मराठीतून केला. पण त्यांनी मराठी भाषेतले सगळे फारसी शब्द बदलण्याचा काय उपक्रम केला नाही. म्हणजे शुद्धीकरणाची त्या अर्थाची त्यांनी प्रक्रिया नव्हती. त्यांचा असर्शन राजकीय होतं, त्या त्यांनी मर्यादित ठेवलं. पण त्याच वेळेला आपल्याला दिसेल वारकरी संप्रदायाने धर्मभाषा जरी मराठी बनवली तरी त्यांचा धार्मिक विचार हा व्यापक होता. कारण त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की शेख महम्मदांसारखे हे मुस्लिम सुद्धा या वारकरी संप्रदायाचा भाग बनलेले होते. एकनाथांच्या काळामध्ये आपल्याला शेख महम्मद हे तर एकनाथांचे काय म्हणतात गुरुबंधू होते, एकाच गुरुचे ते 2 जण. हे सगळं सांगण्याचं कारण असं की महाराष्ट्राची भूमी आणि इथली मराठी भाषा आणि इथली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून असेल ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांपर्यंत किंवा बहिणाबाईंपर्यंत, निळोबारायांपर्यंत आलेली सगळी वारकरी संप्रदायाची परंपरा जी आहे ही, आणि इथला एक धार्मिक
तुलनेने लिबरेटिंग, तुलनेने अधिक धार्मिक क्षेत्रामध्ये लोकशाही निर्माण करणारा असा जो विचार आहे यांचा एक परस्पर संबंध आहे. जर हे वाङ्मय मराठीमधून निर्माण झालेलं नसतं तर शिवाजी महाराजांना जी प्रेरणा तुकोबारायांकडनं किंवा वारकरी संप्रदायाकडनं मिळाली जो एक विचार मिळाला तो त्यांना मिळाला कसा असता हा एक प्रश्न आहे. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्याबद्दल मी आता वेळ आपला 5-10 मिनिटांमध्ये मी 2-3 ह्याच्यातल्या पर्यायी मांडणे आपल्याला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा सांगणं हे एक महाराष्ट्रामध्ये काही लोकांची नुसते शब्द बडबड करण्याची सवय. आपण इतकं वरवरचं बोलत नाहीये, लक्षात घ्या. हे इतकं वरवरचं कधी एक राजकीय काय म्हणतात नाही फोटोला हार घालायचं या इतक्या वरवरचं आपलं बोलणं नाहीये. आपण खरोखर त्यांचे नेमकं मोठेपणा कशात आहे ते खोलात जाऊन समजावून घेतोय. याच्यामध्ये 2 मी आपल्याला फरक सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि हे सगळं भाषिक जी परंपरा आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती ज्याला आपण म्हणतो त्याचं वेगळेपण नेमकं कुठं आहे. ग्रँड डफ नावाचा एक इंग्रजी इतिहासकार होता. तो अर्थातच ब्रिटिश होता. तो काय खरं इतिहासातला पंडित नव्हता, पण त्याने काही मराठ्यांची जी काय बकरी बिकरी होत्या साधनं होती ती वाचून त्यांनी असं लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराज हा एक मराठ्यांच्या इतिहासामधला अपघात आहे. म्हणजे असं एखादा जंगल असतं तिथे एक वणवा लागतो. आता वणवा लागणं हे काय अशी रोज होणारी गोष्ट नाही, कारण तसं झालं तर तो जंगल शिल्लक राहणार नाही. त्याच्यामुळे शिवाजी महाराज हा अपघात आहे. म्हणजे ते मोठे होते वगैरे सगळं ठीक आहे, पण कसं असतं अचानकपणे एखादी उल्का वगैरे चमकते तसं आपले शिवाजी महाराज चमकले आणि नंतर सगळं संपलं. अशा पद्धतीची त्याची मांडणी आहे. याच्या उलट, आणि ती खोटी आहे, ती चुकीची आहे. याच्या उलट न्यायमूर्ती रानडे यांनी जवळजवळ पहिल्यांदाच म्हणता येईल, महात्मा फुलेंनी त्याच्या आधी काही प्रमाणात मांडणी केली, परंतु ती इतिहासाची साधनं त्यांना पूर्ण उपलब्ध नव्हती आणि इतिहास लेखना त्यांचा मुख्य प्रांत नव्हता. न्यायमूर्ती रानडे यांनी ही मांडणी केली की छत्रपती शिवाजी राजांचं राज्य हे एखाद्या वटवृक्षासारखं होतं. त्या वटवृक्षासाठी पहिल्यांदा जमीन नांगरली गेली. ती जमीन नांगरण्याची एक प्रक्रिया इथं एका वारकरी संप्रदायातनं भक्ती संप्रदायातनं एक लोकशाहीकरणाची, धर्माच्या लोकशाहीकरणाची ही सुरुवात झाली. मग ती जमीन कशी नांगरली गेली, मग त्याच्यामध्ये हे रोप कसं आलं, मग त्याच्यामध्ये शहाजी राजांची काय भूमिका होती वगैरे वगैरे सगळं त्यांनी सांगून सांगितलं. असा एक या मराठा सत्तेचा म्हणजे मराठी सत्तेचा हा एक वटवृक्ष तयार झाला. आणि वटवृक्षाची उपमा देताना ते पुन्हा सांगतात खूप महत्वाची गोष्ट की वटवृक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या पारंब्या वरून खाली येतात. म्हणजे झाड वरती वाढतं पण पुरेसं वाढलं की त्याच्या पारंब्या वरून खाली येतात. म्हणजे त्याचं मूळ पुन्हा वरून खाली येतं. त्याची झेप ही जमिनीकडे असते आणि मग ते पुन्हा जमिनीत रुजतं आणि पुन्हा हीच प्रक्रिया घडते. आणि मग शेवटी तुम्हाला कळेन असं होतं की यातलं मूळ झाड कुठलं आहे आणि नंतर आलेलं कुठलं आहे, इतकं ते एकात्म पावतात. हे छत्रपती शिवाजी राजांच्या मराठा साम्राज्य जे निर्माण झालं त्याचं जर वर्णन सगळ्यात यथार्थ कोणी केलं असेल तर रानडे यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे आता आपण आपल्या करंट याच्यामध्ये येऊ की अशा प्रकारे प्रत्येक भाषेची, प्रत्येक प्रदेशाची एक प्रादेशिक भाषिक सांस्कृतिक परंपरा आहे. आणि म्हणून इथला भाषिक व्यवहार, इथला राजकीय व्यवहार, आता हा वारकरी संप्रदाय इथं 700 वर्ष या पद्धतीनं वारी करतोय. हे काय, आणि महाराष्ट्राचा तो गाभा आहे, म्हणजे आत्मा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो, त्याचं कोर आहे हा कसा काय तयार होऊ शकतो. आपले अनेक ग्रंथ असतील, नाटकं असतील, या सगळ्या आपल्या सांस्कृतिक धारणा असतील, याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. हा काय केवळ वारकरी मी करतो नाही, असं नाटक परंपरा आहे आपली गाण्याची परंपरा आहे, आपली संगीताची परंपरा आहे. ही सगळी परंपरा काही वैशिष्ट्य घेऊन येते आणि ती फक्त मराठी नाही, त्याच्यामध्ये खूप कानडी गोष्टी आलेल्या आहेत. आता हा पंढरीचे विठोबा राया जे आपण म्हणतो, हा कानडाऊ विठ्ठल असं कित्येक म्हणजे तुकोबा महाराजांच्या असतील किंवा ज्ञानेश्वरांच्या सुद्धा असतील अभंगामध्ये, ओव्यांमध्ये याचं उदाहरण आहे. म्हणजे हे कुठल्याही आपल्या इतर भाषा किंवा इतर आपल्या सीमेवरचे जे प्रदेश आहेत यांच्यापासून स्वतःला तोडून घेऊन अलग करून हा अलगाववादी असा काय कार्यक्रम नाहीये हा, परंतु एक प्रादेशिक आहे या अर्थाने मी हा शब्द वापरतो. तर दख्खनी एक भाषा निर्माण होते. त्याच्यामध्ये ही जी मोगली किंवा बहामनी किंवा सुलतानशाहांची सत्ता आहे
याच्यामधून मराठी, थोडी तेलुगू आणि ही उर्दू या सगळ्यामधून मिसळून एक दख्खनी एक एक परंपरा तयार होते. ही सगळी महाराष्ट्राची एक व्यापक भाषिक परंपरा आहे. आणि याचा सुद्धा या सगळ्याचा एकत्रित विचार हा करून जेव्हा हे एक राज्य एका भाषिक प्रादेशिक संस्कृतीच्या आधारावरती एकात्मतेने उभं राहतं, त्या राज्याचा म्हणून एक राज्यकारभार त्या लोकभाषेमध्ये चालला पाहिजे, न्यायव्यवहार तसा झाला पाहिजे, सरकारी कार्यालयामधला व्यवहार तसा झाला पाहिजे आणि केंद्र राज्य संबंधामध्ये तिला योग्य अधिकार मिळाले पाहिजे की ज्याच्यामुळे ते राज्य अधिक जबाबदार पद्धतीने चालवलं जाईल. हा सगळा एकसंध अशा प्रकारचा हा प्रवास आहे. तुम्ही जर भाषेच जर इथून तोडलीत, लक्षात घ्या, तुम्ही जर न्यायालयामध्ये जाऊन हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये बोलायला लागलात तर माझ्या कामगाराला, शेतकऱ्याला केवळ ते समजत नाही असं नाही, तर त्याचं दुःख, त्याची वेदना तिथे ती मांडलीच जाऊ शकत नाही. ती शिवी आणि ओवी मनुष्य त्याच्या आईच्या भाषेमध्येच देतो, कारण ती त्याची हृदयापासून आलेली भावना असते, ती त्याच्या परिसरामधून आलेली भावना असते. म्हणून भाषेमधून तो परिसर बोलत असतो. आणि तुम्ही जर इथं या परिसराची भाषा जी आहे, या परिसराच्या झाडा झुडपामध्ये, नद्या नाल्यांमध्ये जी भाषा वाहते आहे, रक्तामध्ये जी भाषा वाहते आहे आणि जी समावेशक आहे, ती भाषा नाकारून इथे जर दुसऱ्या भाषेंचं हे चुकीचं कलम आणि तेही कृत्रिम रसायनांवरती वाढवलेलं जर करणार असाल तर तो केवळ म्हणजे ती चूक नाहीये फक्त, तर त्याच्या मागे काहीतरी कारस्थान आहे. आणि हे कारस्थान हे आपल्याला या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या व्यवहारामध्ये दिसतं. आता वेळ संपत आलेले 7:58 झाले, मी 5 मिनिटांमध्ये समारोप करतो की हे मराठीचं जे मूळ आणि कुळ आहे हे महाराष्ट्रिक भाषेमध्ये आहे, इथल्या जनतेच्या संस्कृतीमध्ये आहे. आणि महाराष्ट्रिक भाषा ही जी आहे ही कुठलीही भाषा असेल ही उत्क्रांत होत गेलेली आहे. आणि मराठी भाषा तुम्ही आता ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी भाषा, चक्रधरांच्या काळातली मराठी भाषा, आजची मराठी भाषा अर्थातच भिन्न आहे, त्याला अनेक वळणं मिळालेली आहेत. प्रमाण भाषेचा पुन्हा एक प्रश्न आहे. हे सगळे लिखित जसं छपाई कला जशी वाढली तसं एकच पुस्तक सगळ्या मराठी भाषिकांना जर कळायचं असेल तर तिची एक प्रमाण भाषा निर्माण व्हायला पाहिजे. पण प्रमाण भाषा म्हणजे ब्राह्मणी भाषा असा नेसेसरीली अर्थ होत नाही किंवा व्हायला नाही पाहिजे, परंतु प्रमाण भाषा ही लागते. आणि प्रमाण भाषा आली की त्याचे काही बरे वाईट परिणाम असतात, ते स्वीकारावे लागतात, बरोबर आहे. परंतु या सगळ्या मर्यादा आणि यातल्या शक्तींसहित मी बोलतोय, आजच्या काळामध्ये या सगळ्या सहित आपल्याला या लोकभाषेचा, लोकभाषेतून व्यवहाराचा आणि तिला अधिक अधिकार मिळण्याची जी ही आपली भूमिका आहे, या भूमिकेचा परिपोष करणाऱ्या, त्याचा आधार असणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु याचा अर्थ असा नव्हे की भाषा ही दुसऱ्यांपासून स्वतःला अलग ठेवण्याची भिंत आहे. ही अजिबात भिंत नाही. ज्या भाषा खुल्या राहिल्या, ज्या भाषा नवीन अनुभव, मराठी ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे. ती केव्हा होईल? पण लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जर स्वतःची मुलं सगळी घालायला लागली तर मराठी ज्ञानभाषा कशी होणार? कोण ज्ञान निर्मिती करणारी मराठी भाषेमध्ये? तेव्हा असे गोष्टी, अनेक गोष्टी आपल्याला डील कराव्या लागतात. त्याचा म्हणजे त्याचा काय जो व्यवहार आहे तो आपल्याला बघावा लागेल, स्वतःमध्ये काही सुधारणा कराव्या लागतील. मराठी भाषांमध्ये मुलं का जात नाहीत, पालक का घालत नाहीत? मराठी भाषांची इतकी भयानक अवस्था, कोणवाड्यापेक्षा वाईट अवस्था कोणी केली, का केली? मराठी भाषा म्हणजे मराठीतून शिकवणारे या शाळा आहेत त्यांना अनुदान का दिलं जात नाही? आणि विना अनुदान इंग्रजी शाळा विना अनुदान चालतात, तिथं शिक्षणाची विक्री सुरू आहे आणि शिक्षणाचे मॉल्सच तयार झालेले आहेत. हे मॉल्स तयार होणं, हे शिक्षण सम्राट तयार होणं, हे कॉर्पोरेट कल्चरमध्ये बसतं, पण हे आपल्या वर्गीय चळवळीमध्ये बसतं का? मग मराठी भाषा, लोकभाषा ही जर वृद्धिंगत करायची असेल तर आपण खालून प्रयत्न करावे. सरकारकडे जशा आपल्याला मागण्या कराव्या लागतील त्याच पद्धतीनं आपल्या सामाजिक पातळीवरती सुद्धा आपल्याला खूप प्रबोधन करावं लागणार आहे. हा सगळा एक व्यापक परिप्रेक्ष्य मी आता आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सगळ्यामध्ये राज्यांची आर्थिक कोंडी कशी होते हा एक पुन्हा एक बोलण्याचा वेगळा विषय आपल्या नंतरच्या जीवनमार्गच्या लेखांमध्ये का अन्यत्र कधी देतो येईल. किंवा या सगळ्या सहित आपण येत्या काळामध्ये मराठीसाठी आणि महाराष्ट्र या राज्याच्या आर्थिक अधिकारांसाठी आपण लढाई केली पाहिजे. इतर भाषांची चुकीची त्रिभाषा सूत्राची सक्ती जी केली जाते आहे त्याला विरोध केला पाहिजे.
लोकांनी मराठी माध्यमाच्या भाषेत शिकलं पाहिजे. त्याची ज्ञानभाषा, व्यवहार भाषा, उद्योग भाषा ही अधिकाधिक प्रमाणामध्ये मराठी आणि सर्वसामान्यांची मराठी कशी होईल, न्याय भाषा, नोकरशाहीची भाषा ही मराठी कशी होईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करणं हे लोकशाही अधिक सुदृढ करण्याचं साधन आहे. या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. या काही मुद्द्यांसहित मी या ठिकाणी थांबतो आणि